हिब्रू भाषेमध्ये, ओके, इब्री भाषेत जर तुम्ही पाहिलं तर कराराचा अर्थ काय होतो माहिती? बेरिट, बेरिट किंवा बेरिट असं म्हटलं जातं. याचा अर्थ होतो की कॉव्हनंट, ओके. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने करार केला, परमेश्वराने याच्यासोबत अजून काही शब्द वापरला, परमेश्वराने या कराराचं विश्लेषण केलं, म्हणजे ह्या शब्दाचं विश्लेषण केलं, खरा अर्थ काय हे समजवलं, ओके. सो करार म्हणजे काय आहे? करार इज लाईक आपण अशा दोन लोकांमध्ये, दोन पार्टींमध्ये, दोन राजांमध्ये किंवा दोन देशांमध्ये किंवा कोणत्या तरी दोन व्यक्तींमध्ये केला जातो. कुठल्या तरी गोष्टीवर ते सहमत होतात, ते ठरवतात की आपण हे असं केलं पाहिजे. काही नियम, काही अटी फॉलो केल्या जातात आणि ते सहमत होतात आणि ते ठरवतात की आपण आजपासून या या गोष्टीवर आपल्या ह्या मर्यादा असणार, आपण हे करायचं, आपल्याला एवढे फ्रीडम असणार, मोकळीकता असणार. सो XYZ त्यांनी जे टर्म्स ठरवले आहेत त्यानुसार, ओके. सो करारामध्ये आपण पाहिलं होतं की इब्रू वर्ड जो आहे बेरिट म्हणून, ओके, बेरिट म्हणून किंवा बेरिट असं म्हणतात, त्याचा अर्थ होतो की करार किंवा ऍग्रीमेंट, किंवा त्याचा शब्दशः अर्थ काढला तर त्याच्यामध्ये 3 बेसिक मिनिंग आपण पाहिले होते. दॅट इज टू ईट विथ. ज्या व्यक्तीसोबत करार केलाय त्या व्यक्तीसोबत आपण खाणं पिणं करू शकतो. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत खाणं पिणं केलं जातं, सो इब्री हिब्रू लोकांमध्ये ज्यावेळेस एखादी व्यक्तीला तुम्ही, आपण कोणाला फेलोशिप ज्यांच्याशी करतो त्याच्याशी खाणं पिणं करतो, त्यांच्यासोबत उठणं बसणं करतो, ओके. सो वेन यू आर एंटरिंग अ कॉव्हनंट, इट इज लाईक यू आर ईटिंग विथ, यू आर डायनिंग विथ दॅट पर्सन. तुम्ही त्या व्यक्तीसोबत ना लाईक खाणं पिणं करता, याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या सहभागितेमध्ये येऊ शकते, अग्रीमेंट मध्ये येऊ शकते. दुसरं, टू बाइंड ऑर फेटर, याचा अर्थ की काय माहितीये का, की एखाद्या गोष्टीला एखाद्या बंधनांनी आपण नाही का युक्त असणं, कुठली तरी गोष्ट आपण की नाही, तू हे ठरवलंय मी हे करणार, भलेही मला त्या बाहेर करायची इच्छा असेल मी करणार नाही, मी 4 गोष्टी करू शकते, पण आपल्या करारामध्ये आपण जर ठरवले ह्या 4 गोष्टी करायच्या नाही तर मी करणार नाही. सो व्हॉट इट शोज? कमिटमेंट, की मी समर्पित आहे, ज्या अटी आपण ठरवल्या आहे त्याला मी समर्पित आहे. आणि दुसरं, टू अलॉट, की तुम्हाला काही गोष्टी दिले जात आहेत, अधिकार दिले जात आहेत. इट मीन्स शेअरिंग, माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तू एवढ्या एवढ्या नाही का गोष्टींवर तू अधिकार करू शकतो. जर मी करार करते तर त्या व्यक्तीला मी काही गोष्टींचं परमिशन देते की तुम्ही इथे हे करू शकता. ज्या व्यक्तीसोबत करार आहे ती व्यक्ती माझ्या काही मी ओपन केले किंवा मी जेवढी मोकळीकता दिली त्या सर्वांवर अधिकार दाखवू शकते. सो इट मीन्स शेअरिंग. आणि ख्रिस्ताने आपल्यासोबत हे सगळं केले, ओके. ही हॅज अ फेलोशिप, एग्रीमेंटल फेलोशिप विथ अस, देन कमिटमेंट, ओके. परमेश्वर ख्रिस्त जो आहे, ओके, मंडळीशी समर्पित होता सुरुवातीपासून आणि आताही आहे, आणि तो सर्व जे त्याचं आहे ते आपल्यासोबत नाही का वाटतोय, आपल्याला सर्व अधिकार दिले, त्यांनी त्याची जागा सुद्धा आपल्याला दिली, त्याने त्याच्यामध्ये आपल्याला ठेवले, त्याने त्याच्या अधिकारामध्ये बोलवले. तो जसा पुत्र आहे परमपित्याचा, ते स्थान, पुत्रत्वाचं स्थान आपल्याला दिलंय. सो शेअरिंग, कमिटमेंट, फेलोशिप, एग्रीमेंट, ओके, ह्या सगळ्या गोष्टी ख्रिस्ताने पूर्ण केल्या. सो दिस इज द मिनिंग ऑफ बेर इट इन नटशेल, जर नाही का थोडक्यात सांगायचं झालं तर. परंतु प्रेज द लॉर्ड, हा जरी अर्थ झाला तरी सुद्धा परमेश्वर ज्या वेळेस करारात उतरला त्यावेळेस परमेश्वराने या कराराचं स्पष्टीकरण अजून सखोल रीतीने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वर एखादा करार करतो, आपण त्या दिवशी पाहिलं होतं, ही एंटर्स इन टू अन एग्रीमेंट टू कमिट हिमसेल्फ टू गिव्ह व्हॉट ही हॅज प्रॉमिस. म्हणजे जे परमेश्वराने ठरवले की मी या या गोष्टी देणार, जे अभिवचन त्याने दिलंय ते पूर्ण करण्यासाठी परमेश्वर स्वतः समर्पित असतो आणि त्या करारामध्ये तो स्वतः उतरतो. सो आपण आपलं बायबल उघडूया, उत्पत्ती याचा 15वा अध्याय, जेनेसिस 15. आता इकडे काय झालंय, परमेश्वराने अब्रामाला बोलावून आणलंय, ओके. अब्रामाला खासद्यांच्या ऊर देशातून बोलवलंय, त्याला स्थिर केलं आहे, आशीर्वादित केले, आणि सुरुवातीलाच प्रभू म्हणाला की मी तुझं नाव मोठं करणार, मी तुला आशीर्वाद असं बनवणार, मी तुला स्थिर करणार. आणि हे सगळं झालं असताना सुद्धा परमेश्वर काय म्हणतो माहितीये का अब्रामाला, की अब्रामा, तू आहे ना राष्ट्रांचा पिता होणार, तुझ्याद्वारे राजे जन्माला येतील, तुझ्याद्वारे ना अनेक राष्ट्र जन्माला येतील. आता बरीच वर्ष झाली आणि परमेश्वराचं दर्शन अब्रामाला झालंय. बायबल सांगतं अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त असे झाले की अब्रामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम एक दृष्टांत पाहतो, परमेश्वर म्हणतोय तू का घाबरतो, तुझं प्रतिफळ मोठं आहे, मी तुझी ढाल आहे, तू घाबरू नको. प्रेज द लॉर्ड.
अब्रामा तू घाबरू नको, मी तुझं प्रतिफळ आहे, तुझं प्रतिफळ मोठं आहे, मी तुझी ढाल आहे, असं परमेश्वर अब्रामाला म्हणतो. आणि अब्राम त्याला काय म्हणतो, हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार? ठीक आहे, माझ्याकडे संपत्ती, हे ते, नोकर चाकर भरपूर सगळ्या गोष्टी आहे, जमिनी आहे, सगळं आहे, पण मला तू अजून काय देणार? मी निसंतान आलो, मला स्वतःचं लेकरू बाळ नाहीये, मूल बाळ नाहीये, आणि निसंतान जाणार. आणि जो माझ्या घरामध्ये काम करतोय हा दमिश्की अलिएझर जो आहे, जो माझा नोकर आहे ना, हा अलिएझर, तोच या सगळ्यावर वारीस होणार आहे. मी मेल्यानंतर हे सगळं त्यालाच मिळणार आहे, तर तो माझ्या घराचा नाही का मालक होणार. आणि हे सगळं होत असताना परमेश्वराचं वचन अब्रामाला परत मिळतं. पुन्हा नाही का परमेश्वर अब्रामाशी बोलतो आणि परमेश्वर म्हणतो, हा दिमिश्की अलिएझर तुझा वारीस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच वारीस होईल. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 15 याचं 5 पासून 5 ते 8 हे वचन वाचा. 5 ते 8. आमेन. आता ना अब्रामाला पहिल्यांदा दृष्टांतात परमेश्वर बोलला, मग अब्राम म्हणतो मी निसंतान जाणार, हा नोकर माझ्या घराचा अलिएझर तो मालक होणार. परमेश्वराचं पुन्हा वचन प्राप्त झाले अब्रामाला. परमेश्वर म्हणतो नाही रे, हा नाही होणार, तुझ्या पोटचाच, तुझ्याकडूनच जन्माला येणारा, प्रेज द लॉर्ड, तुझ्या पोटचाच वारीस होईल. आणि मग परमेश्वर काय करतो अब्रामाला पहा. बायबल सांगतं, मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. याचा अर्थ अब्राम कुठेतरी आतल्या खोलीमध्ये घरामध्ये बसलेले. ओके, अब्राम आतमध्ये बसलेला आहे. परमेश्वराने अब्रामाचा हात धरून त्याला बाहेर आणले. पहिल्यांदा दृष्टांतात वचन प्राप्त झालं, आता इकडे काहीतरी गोष्टी त्याच्यासोबत घडतायत. ओके, परमेश्वराने हात धरून अब्रामाला बाहेर आणले. आणि बायबल सांगतं, परमेश्वर त्याला म्हणतो बघ आकाशाकडे दृष्टी लाव. म्हणजे कदाचित ही संध्याकाळ रात्रीची वेळ असेल, कारण परमेश्वर म्हणतो तुला हे तारे मोजवतील तर मोज. तारे युजली अंधारामध्ये दिसतात, दिवसा दिसत नाही. सो संध्याकाळच्या वेळेस परमेश्वराचं वचन किंवा परमेश्वरासोबत एन्काउंटर होतोय आणि अब्रामाचं, आणि परमेश्वर अब्रामाला म्हणतोय, त्याला हाताला धरून बाहेर ओढून आणतोय की उठ, इकडे आतमध्ये बसून तुला नाही का मी काय बोलतोय ते समजणार नाही. मी तुला सांगतोय की तू राष्ट्रांचा पिता होणार आहे, तुझ्या पोटचाच तुझा वारीस होणार, पण ह्या घराच्या 4 भिंतींमध्ये तुला ती गोष्ट समजत नाही. सो परमेश्वर त्याला हात धरून बाहेर आणतो. परमेश्वर म्हणतो हे बघ, हे तारे दिसतायत तुला? अब्राम म्हणत असेल हो येस मला हे दिसत. परमेश्वर म्हणतो हे तारे येत नाही, तुला मोजता येतात का? मोज. तू मोजू शकतो का? हे तारे कुठून कुठपर्यंत आहेत, किती आहेत, हे सगळं तू मोजू शकतो का? नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, परमेश्वर त्याला म्हणाला की तुझी संतती अशीच होईल. मी जर तुला म्हणतोय तुझ्या पोटचाच तुझा वारीस होणार, ही गोष्ट तुला समजत नाही, तर हे तारे मोजण्याचा प्रयत्न कर. तुझी संतती अशीच होणार आहे की जिची गणना कोणीच करू शकणार नाही. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला त्या खोलीतून बाहेर काढलं, त्याला एक विजन दाखवलं, त्याला एक चित्र दिला, त्याला पाहण्यासाठी काहीतरी गोष्टी दिल्या. अब्रामाला सांगितलं ते बघ, ते तारे मोज, त्या ताऱ्यांकडे बघ, हे हे नाही मोजू शकत आहे तू. अशा प्रकारे माझा तुझा प्लॅन आहे, माझा तुझ्यासाठी प्लॅन आहे, माझी तुझ्यासाठी जी योजना आहे, जे संकल्प आहे ना, हे 4 भिंतीत राहून तुला समजणार नाही. तू तुझ्या झोपडीमध्ये किंवा तुझ्या तंबूमध्ये जिथे बसलाय तिकडे राहून तुला समजणार नाही. प्रेज द लॉर्ड. तिकडून बाहेर निघ आणि दिस इज माय ब्रॉड विजन फॉर यू. माझा तुझ्यासाठी नाही का खूप मोठा असलेला जो प्लॅन आहे, जे तुझ्यासाठी विजन ठेवलं आहे मी, ते हे आहे, हे बघ. हे जर मोजता आले तर कदाचित कोणी तुझी संतती मोजू शकेल, पण हे अगणित, असंख्य, अमित असे तारे आहेत आणि त्यासारखी तुझी संतती होणार आहे. हे मी तुझ्यासाठी प्लॅन केला. अँड द मोमेंट गॉड सेड, अब्राम सॉ समथिंग. ओके, त्याला विश्वास ठेवण्यासाठी काहीतरी पाहायचं होतं आणि परमेश्वराने ते पाहण्यासाठी त्याला एक दृश्य दिलं. परमेश्वराने काही गोष्टी दाखवल्या आणि बायबल सेज अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. तो त्याला म्हणाला तुला हा देश वतन म्हणून द्यावा, म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याला तुला आणले ना, तोच मी परमेश्वर आहे. मी जर तिकडून इकडे तुला आणलंय, इकडे स्थिर केलंय, एक एक शब्द पूर्ण केलाय, तर हा शब्द मी का पूर्ण करणार नाही? प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल कशावरून? आता अब्रामाचा सेकंड क्वेश्चन. ओके, तू बोलला बरोबर आहे, मला हे वतन मिळेल कशावरून? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे जो अब्रामाने परमेश्वराला केला. ओके, प्रभू बोलला अब्रामा उठ, तुझ्या बापाचं घराणं सोड, तुझा देश सोड, तुझे नातेवाईक सोड, निघ. अब्राम निघाला. या देशात जा, या ठिकाणी राहा. अब्राम राहिला. ही जागा सोड, पुढे प्रवास करत जा. अब्राम राहिला. कनान देशात जा, परत आला. मिसर देशात गेला, मग परत वेगवेगळ्या ठिकाणी फिरला, अनेक ठिकाणी तो राहिला. गरार देशात जाऊन वस्ती करून राहिला, परत आला कनान देशामध्ये. आणि आता इकडे आल्यावर परमेश्वर त्याला परत म्हणतोय की
उठ, मी तुला ज्याने बोलवलं ना तोच परमेश्वर मी आहे, ज्या खासद्यांच्या ऊर गावातून मी तुला बोलवलं मी तोच परमेश्वर आहे. तर अब्राम आता परमेश्वराला म्हणतोय, हो तू मला बोलवलं, तू मला सांगितलं, पण कशावरून मला हे वतन मिळेल? तू मला बोलला, तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवला, पण प्रभू तू काय कसं सिद्ध करणार, तू काय दाखवणार? सपोज मी तुम्हाला म्हणाले की डोंट वरी, ही सगळी होऊन जाईल, कशाला टेन्शन घेताय? तुम्हाला वाटणार नाही की मी कोणत्या बेसिसवर बोलते की सगळं होऊन जाईल, काही होणार नाही, असं नाही होणार, तसं नाही होणार. प्रेज द लॉर्ड. सो काहीतरी पाहण्याचा, काहीतरी कुठली तरी नाही का एक ठोस गोष्ट, म्हणजे तुमच्या समोर मी सांगेल, हा हे आहे ना, यावर ह्या बेसिसवर मी बोलते, किंवा एवढी माझी ओळख आहे, किंवा मी नाही का ही कामं करू शकते, किंवा मला तो एक्सपिरियन्स आहे, किंवा माझ्याकडे एवढी नाही का एवढी ताकद आहे, एवढी माझी नाही का पोच आहे की मी या गोष्टी करू शकते. देन यू विल बी रिलॅक्स्ड. ओके. अदरवाईज तुमचं माइंड म्हणणार हिच्याकडेच काही नाहीये, ही आम्हाला म्हणते असं नका करू, तसं नका करू, कसं काय हिच्यावर विश्वास ठेवावा की नाही? अब्राहम ट्रस्टिंग गॉड. ओके. ही वॉज नॉट वीक इन हिज फेथ. तो अविश्वासामध्ये कमजोर नव्हता, पण आता तो म्हणतोय की प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल कशावरून? कारण आता मी वयातीत होत आलोय, मी इतके वर्ष विश्वासाने प्रवास करत तू बोलेल तिथे चाललोय, आता माझ्याकडे जास्त वर्ष पण नाही राहिली आहे प्रभू, मग मला हे वतन मिळेल कशावरून? कारण अजून तर मला मुलगा होणार, माझ्या मुलांची मुलं होणार, आकाशातील ताऱ्यांइतकी होणार, मला हे वतन मिळेल कशावरून? मी आज आहे, मी उद्या नसेल. मग तुझ्या माझ्यामध्ये जे ठरलं आहे, तू मला जे अभिवचन दिलंय ते पुढे घेऊन जाण्यासाठी, ते सांगण्यासाठी कोण आहे? कशावरून मी सांगू की देवाने मला ही गोष्ट दिली आहे, देव माझ्यासोबत असं बोललाय? काहीतरी तुझ्यात आणि माझ्यात प्रभू असलं पाहिजे, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये, की ज्यावरून नाही का आपल्यामध्ये ही गोष्ट स्थापित केली जाईल, ही गोष्ट आपल्यामध्ये एस्टॅब्लिश केली जाईल. प्रेज द लॉर्ड. सो तो परमेश्वराला म्हणतोय की मला हे वतन मिळेल कशावरून? एवढा महत्वाचा प्रश्न, आणि एवढी डेअरिंग अब्राम करतो परमेश्वराला हा प्रश्न करण्याची. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याने, म्हणजे परमेश्वराने अब्रामाला सांगितले, काय परमेश्वर म्हणतोय बघा. अब्रामाला परमेश्वर म्हणतोय, माझ्यासाठी 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एक एडका, एक होला आणि एक काय घे? पारव्याचे पिल्लू घे. प्रेज द लॉर्ड. 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाचा 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घे. प्रेज द लॉर्ड. असे आता 5 नाही का प्राणी. ओके. 5 ॲनिमल्स. ओके. हे घेतलेत. त्याच्यामध्ये 3 वर्षाचे एक कालवड, शेळी, एडका, होला, पारव्याचे पिल्लू. हे सगळ्यांचं वय किती? 3 3 3 3 3. 3 पेक्षा कमी नाही, 3 पेक्षा जास्त नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वर अब्रामाला म्हणाला की ह्या सगळ्या गोष्टी घे. त्याने ती घेतली आणि मधोमध चिरून त्याचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेविले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाही. त्या शवावर हिंस्र पक्षांनी झडप घातली, अब्रामाने त्यास हाकून दिले. आता ज्या वेळेस अब्राम परमेश्वराला प्रश्न करतोय उत्पत्ती 15 मध्ये. ओके. उत्पत्ती 15 याचं 7वं वचन आणि 8वं वचन. अब्राम परमेश्वराला प्रश्न करतोय, तू मला म्हणाला बरोबर आहे, पण हे वतन, हे जे तू बोललायस या गोष्टी मला मिळतील कशावरून? प्रेज द लॉर्ड. काहीतरी मला पाहिजे, मला काहीतरी ठोस पुरावा पाहिजे, मला काहीतरी नाही का, जसं आपण म्हणतो की लेखी हवंय. तुम्ही जर कुठला जबाब देताय, कुठलं डॉक्युमेंट बनवताय काही, तर सगळ्यावर लेखी असतं आणि त्यावर सही असते दोन्ही पार्टींची. प्रेज द लॉर्ड. सही नसेल तर त्या कागदाला व्हॅलिड किंवा त्या कागदाला खरं कागद धरला जात नाही. दॅट डॉक्युमेंट हॅज नो व्हॅल्यू इफ इट इज नॉट अटेस्टेड अँड नॉट साइन. प्रेज द लॉर्ड. स्टॅम्प नाहीये त्याच्यावर आणि त्याच्यावर सही नाहीये तर नाही. इकडे परमेश्वराला अब्राम म्हणतोय की मला हे वतन कशामुळून मिळेल? मी कसं नाही का, म्हणजे तू बोललास ते बरोबर आहे, पण ह्याचं नाही का प्रूफ काय? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अब्रामाने विचारलंय हे कशावरून मिळेल, आणि परमेश्वर त्याला म्हणतोय की हे 3 वर्षाचे प्राणी आण. एक कालवड, एक होला, एक शेळी, एक पारवा आणि 3 वर्षाचं एक एडका. ओके. एक होला, एक पारव्याचं पिलू, अशी घे. आणि ही घेतल्यावर आता हे 5 आहेत. ओके. ह्याच्यातले हे सगळे जे प्राणी आहेत ना, ते मधून चिरून, म्हणजे एकाचे 2 तुकडे केलेत, 2 बाजूला ठेवलेत. प्रेज द लॉर्ड. आपल्या बायबल मधलंच आहे, मी वेगळं काही सांगत नाहीये. मी फक्त तुम्हाला नाही का तुमच्या विचारांना नाही का लाईक खाद्य काहीतरी देते. आय एम गिव्हिंग फूड फॉर युअर थॉट, की आता हे इमॅजिन करा ही गोष्ट काय झाली आहे. आजपर्यंत असं सरसर 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 वाचत पुढे गेला असाल, स्टोरी सारखं वाचलं असेल. नाव कम टू दिस. ओके. ह्या विषयाकडे या. बायबल सांगतं
परमेश्वराने त्याला 3-3 वर्षाचे हे प्राणी घ्यायला सांगितले. त्याने घेतले. त्या 3-3 वर्षाच्या प्रत्येक प्राण्याचे मधून चिरून 2 तुकडे केले आणि नाही का दोन्ही बाजूला असे ठेवले. म्हणजे समजा असा एक रस्ता आहे चालायचा, दोन्ही बाजूला असे ते मध्ये मधोमध चिरलेले असे प्राणी ठेवले. आता हे मेलेले रक्त सुटलेले जे प्राणी आहेत ते पाहून जंगली प्राणी आले, हिंस्त्र पक्षी आले, त्यांनी झडप घातली. हिंस्त्र पक्षी म्हणजे काय, वल्चर किंवा अजून गिधाड वगैरे असे जे असतील ते कदाचित त्यांनी ते खाण्यासाठी झडप घातली असेल. अब्राहमाने त्यांना हाकून लावलं. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 15 याचं 12-13 हे वचन कोणीतरी वाचा. सूर्यास्ताच्या सुमारास. इकडे अब्राहमाने काही प्रश्न केला, मग ते प्राणी मागवले, त्यांना चिरून असं ठेवलेलं आहे. आता बायबल सांगते सूर्यास्ताच्या सुमारास. प्रेज द लॉर्ड. नाउ इट इज इव्हनिंग टाइम. ओके. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. घोर भीती, निबिड अंधकार. ओके. वेन ही वॉज स्लीपिंग, झोपेत काही गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. दिस इज नॉट माय टॉपिक, सो मी आता तिकडे जाणार नाहीये. का झोपेमध्ये किंवा त्यावेळेस का घोर नीती, निबिड अंधकार ह्या गोष्टी झाल्या. ओके. ते आपण पुन्हा कधीतरी शिकूया. पण बायबल सांगतं सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास घोर किंवा गाढ निद्रा लागली, एकदम गाढ झोपी गेला. सूर्यास्ताच्या सुमारास. ओके. अब्रामाची ही झोपण्याची वेळ नव्हती. सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे 6 वाजताच्या आसपास. ओके. 6 ते 9 हा दिवसाचा पहिला प्रहर असतो. अँड अब्राम वॉज दिवसाच्या पहिल्या प्रहराला तो काय करायचा माहिती, तो मनन करायचा, तो देवाच्या उपस्थितीमध्ये जायचा, तो मेडिटेशन करायचा. वाय आय एम सेइंग दिस, कारण अनेक वर्षानंतर ज्यावेळेस आपण इसहाकाबद्दल वाचतो, बायबल सांगतं इसहाक संध्याकाळच्या वेळेस रानामध्ये जाऊन मनन करीत होता, ध्यान करायला बसला होता, तो मेडिटेशन करायला गेला होता. सो हे इसहाकाला कोणी हे शिकवलंय, त्याला अब्रामाने शिकवलं होतं. सो हा जो दिवसाचा पहिला प्रहर आहे, दिवसाच्या पहिल्या प्रहराला कोणी त्यावेळेस झोपत नाही. बट सडनली त्यावेळेस ना अब्रामाला ना झोप लागली. इनफॅक्ट परमेश्वराने त्याला झोपेस घातलं, त्याला गाढ निद्रा लागली, घोर घोर निद्रा लागली, झोप आली त्याला. ही बिकेम सो ड्राउझी आणि तो झोपून गेला. ओके. बायबल सांगते त्यावेळेस घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला आणि परमेश्वर काय म्हणाला, परमेश्वर तो आता अब्रामाला झोप लागलीये, तो खूप गाढ निद्रेमध्ये, आणि परमेश्वर अब्रामाला म्हणतोय, त्यामध्ये बोलतोय परमेश्वर. ओके. तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतानुप्री म्हणून राहील, तिथल्या लोकांचे दास्य करतील, ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील, आणि ज्या राष्ट्राचे ते दास्य करतील त्यांना मी हरवेल, त्यांचं पारिपत्य करेन, नंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. तू तर शांतीने पूर्वजांकडे जाशील, चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील, तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील. प्रेज द लॉर्ड. हे कोणते, जे परमेश्वराने मोशेला वापरलं, मोशेद्वारे परमेश्वराने इस्रायलाला परत बाहेर आणलं. ओके. 430 वर्ष लागली त्यांना. 430 वर्ष संपूर्ण इस्रायल हे कुठे राहत होतं, इजिप्तमध्ये, मिसर देशामध्ये. सो त्याबद्दल सांगत आहे. जसं ते बाहेर आले त्याच्यानंतर ते भरपूर धन घेऊन बाहेर आले आणि 430 वर्षानंतर प्रॉमिस लँड मध्ये, कनान देशामध्ये यहोशवाच्या द्वारे ते लोक आले होते. सो परमेश्वर त्या गोष्टी सांगतोय. ते अब्रामाला म्हणतो की अब्राम तू आता झोपलायस, मी ह्या गोष्टी तुला सांगत आहे, तू म्हातारा होणार, तुला मूठ माती देणार, पण मी जे बोललोय ना की तुला हे वतन कशावरून मिळेल हा प्रश्न तू मला केला ना, मी ह्या गोष्टी तुला सांगत आहे. गॉड इज आन्सरिंग हिम. तू जाशील, म्हातारा होशील, मरशील, परंतु तुझ्या मागे तुझ्या 4थ्या पिढीचे लोक या प्रॉमिस लँड मध्ये येणार. ही जागा मी तुला दिली आहे, तुझ्या संतानाला दिली आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला व सूर्यास्ताच्या सुमारास ह्या गोष्टी सुरू झाल्या. आता सूर्य काय झालाय, मावळला आहे. देयर इज अ टीचिंग. ओके. यामध्ये एक शिकवण आहे की सूर्य मावळला, निबिड अंधकार पडला आणि काही गोष्टी झाल्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते पण आपण पुढे पाहूया. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आकटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली. प्रेज द लॉर्ड. काय झालंय, प्रत्येकाने आपापल्या बायबल मध्ये वाचा. उत्पत्ती 15:17 मध्ये दिले की आता काय झालं माहितीये, अंधार झालाय,
सूर्य मावळलाय, अब्रामाला गाढ झोप लागलीये, तो तिकडे झोपतोय. दिवसाचा संध्याकाळी दिवसाचा पहिला प्रहर असतो 6 ते 9. ओके, 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. आणि तो इतका गाढ झोपलाय, त्याला काही माहित नाहीये. त्याने ते असे प्राणी चिरून दोन्ही बाजूला असे ठेवलेले आहेत. आणि बायबल सांगतं, आता इकडे परमेश्वर तो झोपेत असताना काही गोष्टी बोलला, त्याला कुठली तरी अभिवचनं दिली. अँड व्हेन गॉड स्पोक दोज थिंग्स, ज्या वेळेस ह्या गोष्टी परमेश्वर बोलला, बायबल सांगतं त्यावेळेस धुमसती आकटी व जळती मशाल, धुमसणारी आग, ओके, अशी नाही का जोरात जाणारी आग, कन्झ्युमिंग फायर, धुमसती आकटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली. काय झालं, जे दोन्ही बाजूला अर्धे अर्धे चिरून असे नाही का एका प्राण्याचे 2 तुकडे करून ठेवलेले, त्यांच्या मधून जाताना काय दिसलं, जळती मशाल, धुमसणारी आगटी ही त्यांच्या मधून जाताना दिसली. बायबल सांगतं 18वं वचन कोणीतरी वाचा. आमेन. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे इकडे, ओके, किंवा सेंटेन्स आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. यू नो व्हॉट इज द हिब्रू वर्ड युज्ड हिअर, ऑर द ओरिजिनल वर्ड युज्ड हिअर, ओके, ह्या उत्पत्ती 15:18 मध्ये. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. इन अदर वर्ड्स इट इज बॅरियत वर्ड आपण पाहिला होता, ओके, पण तिकडे अजून एक शब्द वापरलाय, कॅरॅट किंवा करात, ओके, KARATH, कॅरट बेरित, ओके. सो ह्या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का, म्हणजे बेरिट इज कॉव्हनंट, हे आपण शिकलो ना, म्हणजे करार, म्हणजे अग्रीमेंट, म्हणजे नाही का फेलोशिप, म्हणजे नाही का स्वतःला कमिट करणं किंवा काय. सो बेरिट याचा अर्थ आपण पाहिला. पण इकडे नाही का त्याच्या सोबत अजून एक शब्द वापरलाय, तो आहे कॅरेट, कराट, जे काही जसं प्रोनाऊन्स कराल, ओके, कॅरेट बेरिट. याचा अर्थ काय होतो माहितीये का, हिब्रू लँग्वेज किंवा यहुदी लोक, आपण काय म्हणतो, मेक अ कॉव्हनंट, आपण म्हणतो करार करूया, आपण नाही का हे अग्रीमेंट करूया, विल मेक अ कॉव्हनंट असं म्हणतात. हिब्रू लोक मेक अ कॉव्हनंट म्हणत नाही, आपण हा करार करूया म्हणत नाही. दे से वी कट अ कॉव्हनंट, ओके, म्हणजे आपण आहे ना करार कापूया, आपण हे अग्रीमेंट जे करतोय, कॉव्हनंट जो आहे, लेट अस कट इट, ओके, ते म्हणतात कट अ कॉव्हनंट. और आपण म्हणजे आता इंग्लिश मराठी भाषेमध्ये जेव्हा ट्रान्सलेट केलं जातं त्याला काय म्हणणार, त्याला प्रॉपर शब्द नाहीये ना, म्हणून असं ट्रान्सलेशन केलंय की त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. करार बेरिट आहे, पण कॅरेटचं मिनिंग त्यांनी ना ट्रान्सलेट व्यवस्थित दिलेलंच नाही, ओके. सो इकडे याचा अर्थ काय होतं, कट अ कॉव्हनंट, ओके. सो ज्या वेळेस पण यहुदी लोक, इब्री लोक करार करायची, कारण हे परमेश्वरापासून आलेले, सो हाऊ द कॉव्हनंट इज मेड, याचा अर्थ जे परमेश्वराने नाही का 3 वर्षाचा एडका, 3 वर्षाचा शेळी, 3 वर्षाची कालवड, 3 वर्षाचा होला आणि पारव्याचं पिल्लू हे घेऊन घे म्हटलं होतं अब्रामाला. आणि ते प्राणी ज्या वेळेस मधोमध चिरून 2 बाजूला ठेवण्यात आले होते, त्याचा अर्थ असा होतो की जो व्यक्ती ज्याच्या सोबत करार करतोय, ओके, इकडे परमेश्वर अब्रामा सोबत करार करतो, ह्या दोघांमध्ये कुठल्या तरी गोष्टी घडतात. कशावरून, वतन, प्रॉमिस, अभिवचन, जे परमेश्वर बोललाय, ओके, त्याचं प्रतीक. हे जरा नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. प्लीज राईट डाऊन युअर नोट्स, ओके, मेक नोट्स, ओके, तुमच्या स्वतःच्या कुठेतरी बुकमध्ये, कशामध्ये तरी, नोट्समध्ये, फोनच्या नोटपॅडमध्ये, कशामध्ये तरी लिहून ठेवा. याचा अर्थ काय होतो माहितीये की जी युजली करार ज्या 2 व्यक्तींमध्ये, 2 पार्टीमध्ये, 2 लोकांमध्ये केला जातो, कोणीतरी एक स्ट्रॉंग असतं, कोणीतरी एक वीक असतो, किंवा कोणीतरी करारामध्ये ब्लेसिंग्स घेत असतो, कोणीतरी रिलीज करत असतो, कोणीतरी करारामध्ये देणारा असतो, कोणीतरी घेणारा असतो. सो मोस्टली जो करारामध्ये घेणारा असतो, ऑर द वन हु इज वीक वन ऑर वीकर वन, ओके, जो कमजोर आहे, जो घेणारा आहे, एखादा व्यक्ती रिलीज करतोय किंवा एखाद्याला गरज आहे, त्या व्यक्तीने त्यावेळेस, ज्या वेळेस जसं नाही का हे 2 प्राणी असे बाजूबाजूला कापून ठेवलेले आहेत, त्यांच्या मधून चालत जायचं असतं. करार कसा केला जातो, करार केलाय हे कसं बोललं जातं माहिती, आता आपण खूप सोफिस्टिकेटेड, खूप चांगलं नाही का, बसतो अग्रीमेंटवर, सही करतो, सह्या मारतो, माझे 2 साक्षीदार, तुमचे 2 साक्षीदार, गॅरेंटर आले, वकिलासमोर गेलं, स्टॅम्पिंग झालं, डन.
पण ऍक्च्युअल करार ओके जो परमेश्वराने अब्रामासोबत केला आणि तो कसा केला जातो आणि दॅट इज अ रिअल कॉव्हनंट. काय केलं जातं, ज्या वेळेस हे प्राणी मधोमध चिरून ठेवलेले असतात त्याच्यामधून जो व्यक्ती बेनिफिशरी आहे, जो व्यक्ती बेनिफिट्स घेणार आहे, ज्या व्यक्ती सोबत करार केला जातोय ती व्यक्ती किंवा द वन हु इज इन नीड ऑफ, जो ब्लेसिंग्स मिळवतोय, ज्याला गोष्टी दिल्या जात आहेत, त्या व्यक्तीला याच्यामधून जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. याच्यामधून जावं लागतं. सो परमेश्वर आणि अब्राम यांच्यामध्ये ज्यावेळेस करार झाला, परमेश्वर देत होता. परमेश्वर इज द स्ट्रॉंगेस्ट वन ओके, इज द स्ट्रॉंग पर्सन ओके. आणि अब्राम ते सगळे ब्लेसिंग्स मिळवणार आहे. सो ह्याच्यामधून कोणाला जायला पाहिजे होतं, अब्रामाला. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस जो व्यक्ती करारामध्ये आहे, हा मधोमध चिरलेल्या दोन प्राण्यांच्या मधून ज्या वेळेस जातो, चालत जावं लागतं ते प्राणी जसे ठेवलेले आहेत ते. ज्यावेळेस ती व्यक्ती अशी चालत जाते त्याचा अर्थ काय होतो माहितीये का, की ह्या करारामध्ये जो माझ्या सोबत या व्यक्तीने किंवा यांनी जो करार केलाय, या करारामध्ये आम्ही जे ठरवलं आहे त्या करारामध्ये मी फेथफुल राहील. चालत जाणं याचा अर्थ काय, इट्स अ डेक्लेरेशन, ती एक घोषणा आहे. तुम्ही कोणत्या तरी गोष्टी मान्य करताय की जसं नाही का हे दोन प्राणी मधोमध चिरून ठेवले त्यांच्यामधून मी चालत जातोय. या करारामध्ये जे काही डूज अँड डोंट्स आम्ही ठरवले, जे काही या करारामध्ये अटी शर्ती जे काही गोष्टी आम्ही ठेवल्या त्या सगळ्या मी फॉलो करणार. मी ह्या करारामध्ये प्रामाणिक राहणार. मी हा करार मोडणार नाही, मी हा करार तोडणार नाही, हा करार सोडून मी भटकणार नाही. जर मी हा करार तोडला, जर मी हा करार ब्रेक केला, इफ आय ब्रेक दिस कॉव्हनंट, जर मी कमी पडलो, तर ह्या प्राण्यांचे जे हाल झाले, जसे मधोमध चिरून त्यांना नाही का बाजूला ठेवलेले, तशी माझी परिस्थिती हो. सो इट इज की तुम्ही ज्या वेळेस त्या करारामधून चालणार, त्या गोष्टींमधून चालणार, तुम्ही म्हणताय जर मी चुकलो, जर मी नाही पूर्ण केला, मी करारामध्ये नाही का स्वतःला नाही का बद्ध असं नाही ठेवलं, मी कमिटेड नाही राहिलो, तर हे जे प्राणी जे मधोमध चिरून नाही का बाजूला ठेवले त्यासारखं माझे हाल होऊ देत, त्यासारखी माझी गती होऊ दे, त्यासारखं माझ्या सोबत घडू दे. हे केलं जातं. अनेक वेळा करारामध्ये दोन्ही पार्टी चालतात की जर तू नाही केलं, मी नाही केलं, तर आपली परिस्थिती अशी होणार. हे जे प्राणी मधोमध चिरून ठेवले तसं आपल्या सोबत घडणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण इकडे पहा, परमेश्वराने ज्यावेळेस या गोष्टी केल्या, अब्रामाला त्याच्यामधून चालवायला लावायला पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण इकडे बायबल सांगतं सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ निद्रा लागली. व्हॉट गॉड डिड परमेश्वराने अब्रामाला काय करायला लावलं, झोपेला लावलं. प्रेज द लॉर्ड. आणि जे करारासाठी जे नाही का पशु जे कापून ठेवलेले होते, चिरून ठेवलेले होते, तिकडून रक्त वाहते, जर असे नाही का प्राणी असे ठेवलेले चिरून, तर विचार करा, द ब्लड इज फ्लोईंग, रक्त वाहतंय आणि त्याच्यामधून कोणाला जायला पाहिजे, अब्रामाला. बट व्हॉट गॉड डिड, परमेश्वर तिकडे अब्राम झोपला आणि परमेश्वर त्याला बोलतोय, तुला मुठमाती देणार, तू वयाचा होणार, तू जाणार तुझ्या पूर्वजांकडे, परंतु तुझ्या पिढीचे 400 वर्षानंतर चौथ्या पिढीची लोक इकडे येणार, ते ज्या देशातून बाहेर येणार त्यांना लुटणार, खूप धन मिळवून ते बाहेर येणार आणि ते लोक ह्या जमिनीमध्ये राहणार, कारण ही जमीन मी त्यांना दिलेली आहे. जोपर्यंत अमोरी लोकांच्या पापांचा घडा भरत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा चालणार आणि मग ते लोक बाहेर येणार. आणि ज्यावेळेस अंधार पडलेला आहे त्यावेळेस त्या अंधारातून परमेश्वर स्वतः धुमसती आकटी आणि जळती मशाल असं बनून ओके, गॉड हिमसेल्फ ओके, परमेश्वर, आय एम गॉड, यहोवा परमेश्वर स्वतः त्याच्यामधून जातो. याचा अर्थ की अब्राहम, प्रेज द लॉर्ड, तू जर हा करार मोडला, तू जर ही गोष्ट पूर्ण नाही करू शकत आहे, तर तुझ्यासोबत असं घडणार नाही, माझ्यासोबत असं घडणार, बिकॉज आय एम वॉकिंग थ्रू दिस थिंग्स. हालेलुया. आणि असं झालं सुद्धा, असं झालं सुद्धा. प्रेज द लॉर्ड. सो जे अब्रामासोबत घडायला पाहिजे होते, जे अब्रामाची गत व्हायला पाहिजे होती, बिकॉज अब्रामासोबत इन द सेन्स द चिल्ड्रन ऑफ अब्राम, हालेलुया, हिज जनरेशन, हिज डिसेंडंट्स. प्रेज द लॉर्ड. कारण करार मोडण्यात आला, करार राखून ठेवण्यात आला नाही, पण करार कोणी केलाय लक्षात ठेवा, करार आपल्या परमेश्वराने, यहोवा परमेश्वराने केला आहे. नीतिमान असा गणण्यात आलेला, विश्वासाने ज्याने नाही का चाललंय आणि देवासोबत चालला, त्या अब्रामासोबत आणि त्याच्या संततीसोबत. जर हा करार मोडला तर नाही का ह्या प्राण्यांसारखी, ह्या शवांसारखी, हे जे रक्त वाहते अशी तुझी परिस्थिती होणार. बट गॉड सेव्ड हिम. परमेश्वराने अब्रामाला त्याच्यातून चालायला लावलं नाही. इनफॅक्ट ही वॉज स्लिपिंग, तो खूप चांगला झोपलेला आहे. हालेलुया. आणि त्याच्यामधून परमेश्वर स्वतः चालला. इट मीन्स इट इज सेड, कट
अ कॉव्हनंट. करार कट करणं, कापणं, चिरणं. प्रेज द लॉर्ड. दिस इज ऍक्च्युअल कॉव्हनंट. हा खरा करार आहे. दिस इज द रिअल मिनिंग ऑफ कॉव्हनंट. सो यहुदी लोक असं नाही म्हणत विल मेक अ कॉव्हनंट, आपण नाही का करार करूया, आपण एग्रीमेंट करूया. नो, दे से वी कट अ कॉव्हनंट. आपण करार चिरूया, आपण करार कापूया, आपण ह्या गोष्टी करूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दिस इज द कॉव्हनंट गॉड हॅज मेड. आणि जर ह्या गोष्टींमध्ये दुसरी पार्टी म्हणजे अब्राहम किंवा त्याचे डिसेंडंट जर फेथफुल नाही राहत आहे, जर करार मोडतायत, जर करार तोडतायत आणि भटकतायत, प्रेज द लॉर्ड, तर हे जे हाल झालेत ना या पशूंचे, जे रक्त वाहतंय, जे दोन तुकडे झाले, जे चिरले गेले, जे छेदले गेले आहेत ना, ते माझ्यासोबत घडेल. हालेलुया. इट मीन्स गॉड वॉज टेकिंग एव्हरीथिंग अपॉन हिमसेल्फ, ऑल ब्लेम अपॉन हिमसेल्फ. Every pain, every, weakness, everything, he took it upon himself. ते सगळं देवाने स्वतःवर घेतलं. Even if Abraham, you are failing, even your descendants are failing, this will be the situation, this will be the condition, this will be the punishment, and I will take that punishment. You will not take. कारण तू विश्वासाने नीतिमान ठरलाय. कॅन यू बिलीव्ह द पॉवर ऑफ फेथ? कॅन यू बिलीव्ह वेन यू आर अ फेथफुल पर्सन ॲट व्हॉट लेवल यू रीच अँड यू टच गॉड? प्रेज द लॉर्ड. दॅट परमेश्वराने अब्रामाला सिद्ध पण केलं की तू मला विचारतोस ना हे वतन मला मिळेल कशावरून? टेक, दिस इज द प्रूफ. आय एम मेकिंग द कॉव्हनंट. आणि मी इतकंच नाही करत आहे, त्यामध्ये जर करार केलाय तर करार मोडला तर काहीतरी होणार, बरोबर ना? सी, कुठली गोष्ट ठरवली असं असं करायचे आणि ती गोष्ट नाही झाली तर ड्रॉबॅक पण असणार ना, काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस असणार, काहीतरी परिणाम असणार. प्रेज द लॉर्ड. असंच नाही की मग त्या जर परिणाम नाहीयेत, जर नाही का करार मोडल्यानंतर काही गोष्टींचं नुकसान होत नाही, परिणाम नाहीये, काही पनिशमेंट नाहीये, मग त्या कराराला व्हॅल्यू काय? अर्थच नाहीये. करार असून नसल्यासारखा आहे. मग पाहिजे ते करा. प्रेज द लॉर्ड. इट मीन्स समजा नाही का कुठला तरी एखादा नियम आहे, तो नियम जर तुम्ही तोडताय आणि तोडल्यावर पनिशमेंट पण होत नाही, मग तुम्ही नियम तोडा आणि फॉलो करा, काहीच त्याला मिनिंगच नाहीये ना. जर तुम्ही नियम बनवताय तर नियम तोडल्यावर काय ह्याची सुद्धा तुम्हाला सोय करावी लागते. सो वेन गॉड सेड दिस इज द प्रूफ, आय एम मेकिंग कॉव्हनंट विथ यू, आय एम कटिंग अ कॉव्हनंट विथ यू, नॉट मेकिंग. मी तुझ्यासोबत हा करार ना, आय एम कटिंग इट, मी चिरतोय किंवा मी कापतोय. ओके, मी हा करार करतोय. सो काय होणार आहे माहिती? जर हा करार तू तोडला, जर हा करार तू पूर्ण केला नाही, तुझ्या माझ्यामध्ये ज्या गोष्टी ठरल्यात हे जर आपण नाही करत आहे, तर त्याचे हे काय होणार? कॉन्सिक्वेन्सेस आहे, त्याचे हे परिणाम भोगावे लागणार. आणि परिणाम काय? हे प्राणी जसे मधोमध चिरलेत आणि नाही का त्यांचे दोन तुकडे दोन बाजूला ठेवलेले, त्यांचं रक्त वाहते, तसं करार मोडणाऱ्याची किंवा ह्या करारातून वाईट गोष्टींकडे दुसरीकडे वळणाऱ्या व्यक्तीची स्थिती होईल. पण परमेश्वर म्हणतो ते सुद्धा मी माझ्यावर घेणार. हालेलुया. सो आय विल बी द वन हू विल टेक दॅट पनिशमेंट. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Abraham was sleeping at the time of the covenant. Hallelujah. तुम्हाला माहितीये बायबलमध्ये नाही का खूप सुंदर गोष्टी झोप असताना घडलेल्या आहेत, झोपेमध्ये असताना. एक दिवस मी ऐकत होते एका व्यक्तीचं. ही वॉज लॉजिकल पर्सन. असं प्रत्येक गोष्टीत लॉजिक वापरून बोलणारा व्यक्ती होता. अँड ही वॉज कॅल्क्युलेटिंग फ्यू थिंग्स. आणि तो म्हणाला, तुम्हाला परमेश्वर काय असं वाटतं? म्हणजे आपण नाही का विचार करतो, माझ्याकडे 24 तास आहे, त्याच्यामधले समजा मी 7 ते 8 तास झोपलो, मग माझ्याकडे एवढा वेळ आहे, बाकीच्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी, जायला यायला, प्रवासाला, मग अभ्यासाला एवढा वेळ, मग ह्याला त्या. सो वी मॅनेज. ओके, आपला एवढा एवढा वेळ आहे. मग त्या व्यक्तीने ना कॅल्क्युलेट करून दाखवलं आणि तो म्हणाला की परमेश्वर तुम्हाला इतका कमजोर वाटतो, इतका परमेश्वर नाही का लाईक कमजोर आहे का मॅथ्स मध्ये किंवा नाही का कॅल्क्युलेशन मध्ये, की परमेश्वर नाही का एवढी वर्ष एखाद्या आयुष्याची झोपण्यामध्ये घालवेल? आपला जो शत्रू आहे तो न झोपता, न लाईक थकता कंटिन्युअसली रात्रंदिवस काम करतोय, आणि आपण नाही का असं झोपून राहतो आणि आपला देव काहीच करणार नाही. म्हणजे परमेश्वराने किती चांगला परमेश्वर आहे मी तुम्हाला सांगते. आपल्याला झोपायला त्याने वेळ दिला. आपल्याला नाही का असं बनवलंय की आपल्याला शरीराला झोप द्यावी लागते, आपण झोपतो, आपण आराम करतो, आपण रात्रीचं काम करून
नये म्हणून परमेश्वराने आपल्याला नाही का आराम करण्यासाठी वेळ दिली, बट स्टील गॉड इज नॉट स्लीपिंग. बायबल सेज की इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर झोपत नाही. परमेश्वराने आपल्याला तसं बनवलं नाही. आपल्याला तो आराम देतो, रेस्ट देतो, विसावा देतो. दावीद राजा म्हणतो, मी अंथरुणावर पडल्या पडल्या झोपतो, मला काहीच टेन्शन नाही, काय नाही. माझा परमेश्वर आहे ना, तो झोपत नाही, तो डुलकी घेत नाही. मी असं पडल्या पडल्या डोकं ठेवल्या ठेवल्या मला शांत सुखाची झोप लागते. पण तुम्हाला माहितीये, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा परमेश्वर झोपेतही काही उत्तम गोष्टी करत असतो. गॉड इज नॉट लूजर. परमेश्वर असा नाही का हे नाहीये आपण झोपतो परंतु तो काही गोष्टी करतोय. प्रेज द लॉर्ड. उत्तम गोष्टी करतोय, आपल्या बाजूने लढतोय, आपल्यासाठी. यु नो, when the beautiful creation of God was formed, when she was brought out, when Adam was sleeping, सगळ्यात सुंदर गोष्ट तेव्हा घडली ज्यावेळेस आदम झोपत होता. बायबल सेज गॉड पुट हिम टू स्लीप. आदामाला परमेश्वराने घोर निद्रा लावली, आदाम सुद्धा झोपला. मग परमेश्वराने त्याच्यातून फासळी काढली, परमेश्वराने त्याच्यातून सोल काढला. आय विल टीच यू वन डे. ज्यावेळेस नाही का असं दिलंय की त्याचं एक पोर्शन काढलं, तर ऍक्च्युअल व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल किंवा नेफेश म्हणतात त्याला. नेफेश म्हणतात त्याला हिब्रू भाषेमध्ये. व्हॉट डज द नेफेश मीन? मग ते का बोन मधून येतं? सो गॉड लिटरली टूक पार्ट ऑफ हिज सोल. त्याच्या नाही का जीवाचा एक पार्ट परमेश्वराने काढला, त्याच्यापासून स्त्री बनवली. व्हेन ही वॉज स्लीपिंग. प्रेज द लॉर्ड. इकडे अब्राहमाला झोप लागली आणि गॉड फुलफिल द प्रॉमिस. परमेश्वराने नाही का ते करार जो करायचे त्याचे ते सगळे कराराचे पुढचे सगळे जे टर्म्स कंडिशन आहे परमेश्वराने पूर्ण केले. व्हेन ही वॉज स्लीपिंग. प्रेज द लॉर्ड. काही अद्भुत गोष्टी त्यावेळेस घडल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इवन इफ वी आर स्लीपिंग, सो त्या व्यक्तीने खूप चांगलं म्हणजे लॉजिकली ह्या गोष्टी सांगत होता. अँड आय नो, कारण आपला शत्रू सुद्धा आपण झोपेत असताना किती हल्ले करतो. म्हणून तर आपण प्रार्थना करतो आणि झोपतो. का? आपल्याला झोपेमध्ये सुद्धा बऱ्याचशा बायबल सेज तुमचे तरुण तुमचे यंग वन या तुमचे तरुण ना तुमचे वृद्ध स्वप्न पाहतील. वृद्ध स्वप्न पाहतील याचा अर्थ काही अशा गोष्टी परमेश्वर त्यांना स्वप्नातही देतो ज्या हेवनली आहेत किंवा ज्या फ्युचरिस्टिक आहेत किंवा ज्या प्रोफेटिक आहेत किंवा ह्या युगासाठी महत्वाच्या आहेत. सो इवन इफ यू आर स्लीपिंग, समथिंग गुड इज हॅपनिंग. बिलीव्ह, आय एम टेलिंग यू, बिलीव्ह. ओ माझा एवढा वेळ वाया गेला, असं झालं तसं झालं. आय वॉज दॅट पर्सन. लाईक अजूनही मी कदाचित आहे, बिकॉज दिवसभराचं जे रुटीन आहे एवढ्या गोष्टी करायच्या अँड आय ऑलवेज थिंक मी अजून जास्त कसं करू, मी अजून जास्त कसं करू. सो मी किती झोप कमी घेऊ, मी किती सॅक्रिफाईस करू. आय एम कॅल्क्युलेटिव्ह, बट आय नो की परमेश्वर आपण झोपेत असताना उत्तम गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्यावेळेसही कित्येक ना हेवनली ड्रीम्स मिळतात, काही हेवनली व्हिजिटेशन्स होतात. सी दिस इज व्हेरी कॉमन फॉर अस. प्रेज द लॉर्ड. आपल्या विश्वासूंसाठी स्वर्गात जाणं येणं हे रोजचं असलं पाहिजे. Praise the Lord. So there are certain things which God is doing with us. So परमेश्वराने ज्या वेळेस करार केला, ओके, द वर्ड इज KARATH, कराट बेरिट, म्हणजे टू कट अ कॉव्हनंट. आणि परमेश्वराने ते दाखवलं, ते केलं. अब्राम वॉज स्पेअर्ड. अब्राम आणि किंवा त्याच्या सोबत जे आपण विश्वासाची लोक आहे, ओके, आपण त्या सगळ्यामधून वाचलो आहोत. परमेश्वर त्याच्यामधून गेला आहे. हालेलुया. अनेक वर्षानंतर अब्रामाची डिसेंडन्स किंवा हे इस्रायली लोक भटकले, करारापासून भटकले, पाप वाढत गेलं, बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या. आणि जे परमेश्वर इकडे म्हणाला ना हे असं होईल, तसं होईल, तसं होईल, इंडीड परमेश्वरासोबत ते तसं झालं ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आला, येशू ख्रिस्त छेदला गेला, येशू ख्रिस्ताचं रक्त सांडण्यात आलं, येशू ख्रिस्ताचं रक्त वेशीतून वाहत 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 नाही का त्या कल्वरीपासून वेशीपर्यंत आलं. येशू ख्रिस्ताचे ते हाल झाले. somebody broke the covenant and God took the punishment. Praise the Lord. परमेश्वराने जे इथे बोललंय ना ते केलं सुद्धा आहे आपल्या सोबत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बिलीव्ह इन द covenant of God. प्रत्येक गोष्ट कराराने होते, प्रत्येक गोष्ट. इफ गॉड परमिट्स, मी तुम्हाला दाखवेल की ह्या जगात कुठलीच गोष्ट कराराशिवाय होत नाही. देर आर इतके असे काही प्रकार आहेत, पण ते करार, ते कॉव्हनंट एस्टॅब्लिश केले जातात. तुमच्या ब्लड लाईन मध्ये करार केले जातात, तुमच्या पिढ्यांसोबत करार केले जातात, तुमच्या जनरेशन सोबत करार केले जातात, तुमच्या लाईक गर्भाशयावर करार केले जातात,
तुमच्या मॅरेज लाईफ सोबत करार केले जातात, तुमच्या तरुणांसोबत करार केले जातात, तुमच्या बिझनेसवर, तुमच्या जॉबवर, तुमच्या ब्रेक थ्रूवर, तुमच्या एजवर, तुमच्या लाईक एव्हरीथिंग इट इज अ कॉव्हनंट. ओके, गुड ऑर बॅड, चांगला किंवा वाईट, देवाचा किंवा जगातला कुठला तरी अंधकाराचा हा करार जो आहे, जो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. वेन यू डिलिव्हर युअर सेल्फ, ज्या वेळेस त्या वाईट करारातून तुम्ही स्वतःला मोकळं करता, ओके, त्यावेळेस तुम्ही त्या ब्लेसिंग्स मध्ये चालता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाय गॉड इज युझिंग कॉव्हनंट? परमेश्वर का करार करत होता? परमेश्वर का कराराची भाषा बोलत होता? वाय इट इज सेड, येशू ख्रिस्त का म्हणाला, दिस इज माय ब्लड, द ब्लड ऑफ न्यू कॉव्हनंट, नवीन कराराचं रक्त का म्हटलंय? का करार स्थापन करताना रक्त सांडावं लागतं? ब्लड कॉव्हनंट इज द स्ट्रॉंगेस्ट कॉव्हनंट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे अकल्ट गोष्टी करणारे, वाईट गोष्टी करणारे, विचक्राफ्ट करणारे त्या लोकांना विचारा, दे नोज वेन एव्हर द ब्लड इज शेड. म्हणून त्यांच्या गोष्टींमध्ये ना काही अर्पण दिलं जातं, रक्त सांडलं जातं, बिकॉज द ब्लड स्पीक्स मेनी थिंग्स. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आपल्यासोबत हा करार केलाय. आपलं हे जे नातं आहे ना, हे रक्ताचं नातं आहे. प्रेज द लॉर्ड, रक्ताचं नातं आहे. प्रेज द लॉर्ड. सो ह्या करारामध्ये सामर्थ्य आहे. या करारामध्ये कोणी आपल्याकडे बोट दाखवू शकत नाही. या करारामध्ये कोणीच आपल्याला फसवू शकत नाही, प्रोव्हाइडेड यू नो द ट्रुथ. हालेलुया. तुम्हाला जर सत्य माहितीये, कोणी फसवू शकत नाही. यू कॅन टेक द डॉक्युमेंट अँड यू कॅन फाईट. यू कॅन फाईट. ओके, तुम्ही शत्रूला नाही का घरातून बाहेर काढू शकता, हे डॉक्युमेंट्स, हे करार उचलून, ही भाषा बोलून, की नो, यू कॅनॉट टच मी, यू कॅनॉट रॉब माय ब्लेसिंग्स, you cannot create havoc in my marriage, you cannot touch my children, because I am under the covenant with Yahweh God. Hallelujah.